हॅलो हाय नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना. चला तर मग आज आपण चुलीवरचा स्वयंपाक बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा मस्त अशी चूल पेटलेली आहे, कढईही गरम करत ठेवलेली आहे, कारण की थोडी का असेना गॅसची बचत करणं खूपच गरजेचं आहे. बघा आता इकडं कढईही गरम होत आहे. तोपर्यंत इकडं आमच्या सासूबाईने ना रात्रीच गवारी दिली होती. आमच्या शेतातलीच गवारी आहे ही. छान अशी सकाळी मी साफ करून घेतली, त्याला नेटवाट करून घेतली आणि म्हटलं आता मुलेही गेलेले आहेत शाळेला, तोपर्यंत पलीकडे चूल पेटवून ना चुलीवरती मुले येईपर्यंत आपला स्वयंपाकही होतो. त्यामुळे म्हटलं पटकन असं गवारी ही आधी भाजून घेऊ. चूल पेटली ना त्यावेळेला मी ह्याच्यावरती भातही बनवून घेतला होता आणि साईडला डाळ ही ठेवली होती, कारण की एका चुलीवरती ना 2 स्वयंपाक होऊन जातात. डाळ भात शिजतो आणि ह्याची काळजी पण नाही हो, गॅस जास्त जळला किंवा जास्त वेळ जळला असेल ह्याचीही काही हे नाही, कारण की आपली लाकडं असतात त्यामुळे चुलीला जाळ कमी जास्त होतो. छान अशी गवारी बघा, खरपूस अशी गवारी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त अशी गवारी गावरान पद्धतीची आपल्या शेतकरी जीवनात जशी गवारीची भाजी करतात त्याच पद्धतीने मी बनवणार आहे, कारण की मी ही एका शेतकऱ्याची लेकही आहे आणि शेतकऱ्याची सूनही आहे बघा. त्यामुळे साईडला कढई ठेवली, गवारी काढून घेतली, त्याच्यामध्ये थोडं गार पाणी ओतलं. गवारी काढून घेऊन त्याच कढईमध्ये कांदा छान असा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. छान असा कांदा भाजला ना की इकडे बघा तुम्ही भरडवण्याची जी मी आईने गावाकडून येतावी ना वरण्याची भरडवणी असते ना, आमच्या गावाकडे काढतात बघा ते वरणे वाळवून ते भरडवणी, त्याची डाळ दिली होती. मग त्याच्या डाळीची आमटी खूप छान होते आणि चुलीवरती ही तिची चव अप्रतिम होते. त्यामुळे म्हटलं आज बनवणारच आहे, चूल पेटवणारच आहे, तर म्हटलं आज त्याचीच आमटी बनवू. बघा टॅमॅटोही घालून घेतले, त्याच्यात गवारीही टाकली आणि गवारी छान अशी 5 मिनिटं तेलावरती परतून घेतली. त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडा धना, जिरा, बडीशेप आणि मेथी दाणा ह्याची पावडर ही टाकलेली आहे आणि थोडासा किचन किंग मसाला माझ्याकडे शिल्लक होता तोही टाकलेला आहे. 5 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे तेलावरती. हे 5 मिनिटं गवारी भाजली ना तर खूपच छान आणि मस्त अशी चवीला लागते. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते, कारण की गवारी शिजण्यासाठी थोडंसं पाणी वापरावं लागतं. त्यामुळे मी थोडंसं वाफेवरची ही गवारी खूप छान होते. परंतु माझ्या मुलांना ना अशी शेंगदाण्याचं कूट तेल घालून केलेली गवारी खूप आवडते. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि ज्यावेळेला पित्तनाशक आपली गवारी ही थोडं पित्तकारकच आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही आपण वापरतोच गवारीमध्ये आणि शेंगदाण्यालाही तसं केलं तर पित्त आहे. त्यामुळे ना ह्याच्यामध्ये थोडंसं मेथी दाणा आणि धना, जिरा, बडीशेप याची पावडर असते ना ती थोडीशी जास्त प्रमाणात वापरायची. मग आता साईडला भाजी ही उतरून ठेवली. फ्रेश असा झाडाचा कढीपत्ताही घेऊन आले मी आणि आता मला टाकायची आहे आमटीला फोडणी. त्यामुळे बघा छान असं वरण्याच्या भरडवणीची आमटी ही वरणे ही छान शिजलेले आहेत, वांगीही शिजलेले आहेत. वांगी थोडी मी शेवट टाकली होती, थोडी आधी डाळ शिजवून घेतली आणि मग वांगी टाकली, कारण की वांगी लगेच शिजतात. त्यामुळे बघा आता त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकते आणि ह्याच्यामध्येच ना जे तिखट आहे ते शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही कधी आमटी बनवला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याच्यामध्ये थोडं 1 चमचा शेंगदाणे मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी ना चटणी मीठ छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे बघा. त्या पातेल्यातलं मी जे आमटी आहे ना ती खाली उतरून घेतलेली आहे आणि त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघा. एका साईडला मी आता जी आमटी म्हणजे वरण्याची भरडवणी आहे ना ती ओतून घेतलेली आहे आणि मॅशरच्या साहाय्याने ना जे वांग आहे ना ते छान असं मॅश करते, कारण की थोडं माझा लहान मुलग्याला ते जरासं वांग खायला तोंडाचं नाक डोळं मुरडतो. त्यामुळे म्हटलं थोडंसं का असे ना मॅश करून घेऊ. बघा इकडं गवारीची भाजी ही छान आपली शिजत आलेली आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून आणि 5 मिनिटं शिजवून घेते. आता ह्याच्यामध्ये तेल ओतते आणि ह्याची फोडणी ना माझ्याकडून खरंच स्किप झालेली आहे आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला नक्की रेसिपी परत एकदा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि अशाच माझ्या चुलीवरची रेसिपी तुम्हाला पाहण्यात आवडतील का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गवारीची भाजीही शिजलेली आहे, आता तुम्ही बघू शकताय वायलाकडे किती जाळ जाईत आहे ते. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना परत इकडे गवारीची कढई आहे ना ती ठेवलेली आहे. भाजी आपली तशी तयार झालेली आहे बरं का, छान अशी भाजी. आणि इकडे आपली डाळ ही म्हणजे जी भरडवण्याची फोडणीची डाळ आहे ना तीही शिजत आहे. तोपर्यंत इकडे साईडला मी भाकरीही बनवून घेते. कमीत कमी अर्धा ते पाऊण तासामध्ये ना माझा स्वयंपाक चुलीवरचा तयार झालेला आहे
आणि काही टेन्शन नाही हो, गॅस जास्त जळला म्हणे नको, किंवा आपण गॅस चालू करून कुठे बाहेर गेलोय आणि ते काम परत आपलं गॅस तिकडं चालू राहिला आहे, हेही काही काळजी नाही बघा। त्यामुळे मस्त असं चुलीवरती भाकरीही बनवून घेतल्या, गरमागरम आपल्या भाकरीही तयार झाल्या। आणि चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटतो तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।